चला आपण जाऊ आता या नंतरच्या नियमाकडे. तो नियम आहे महाराष्ट्र नागरी सेवेच्या संदर्भातला पदग्रहण अवधी, स्वीयत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने 1981 अशा पद्धतीचा एक नागरी सेवेच्या संदर्भातला नियम आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. आता यावर आधारित हे व्यवस्थित वाचलं आपण तरी आपल्याला एक अंदाज येऊन जातो की यावर प्रश्न कशा संदर्भात येणार आहे. म्हणजे सेवेतून काढून टाकण्याच्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स काय आहे, बडतर्फीची काय आहे, निलंबनाची काय आहे, स्वीयत्तर सेवा म्हणजे काय आणि त्या काळामध्ये जे वेतन आहे ते लागू असते की नसते, या सगळ्या संदर्भाने चर्चा या नियमाच्या संदर्भात होणार आहे, ही बाब लक्षात घ्या. आता हा जो नियम आहे यामध्ये एकूण नियमांची संख्या, एकूण नियम हे 77 आहे आणि जे प्रकरण आहे हे एकूण प्रकरण, हे जे प्रकरण आहे याची एकूण संख्या 6 आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इथे तुमचा एक प्रश्न जो आहे यावर आधारित तुमचा एक प्रश्न इथे तयारच झाला. म्हणजे एकूण नियमांची संख्या किती आहे आणि एकूण प्रकरणांची संख्या किती आहे, अशा पद्धतीचा प्रश्न, एक थेट प्रश्न इथे तयार होतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ह्या संपूर्ण प्रकरणांचा आणि संपूर्ण नियमांचा स्टेप बाय स्टेप आपण या सेशन मध्ये अभ्यास करणार आहोत, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे संपूर्ण सेशन झाल्यानंतर हे व्यवस्थितपणे तुम्ही कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर ही जी पीडीएफ आहे आपली, जी क्लास नोट्सची आहे, ही पीडीएफ तुम्हाला सर्वांना आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल होते आहे. त्याची प्रिंट काढायची, व्यवस्थित रिवाइज करायची आणि हे लेक्चर झाल्यानंतर, पीडीएफची रिव्हिजन झाल्यानंतर आपण यावर टेस्ट घेणार आहोत. ती टेस्ट सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने सोडवायची आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि एखाद दुसरा प्रश्न चुकला की आपण टेस्टचं जे लाईव्ह डिस्कशन असते त्यावेळेस त्या ठिकाणी चर्चा करू. ओके. हा जो चार्ट आहे ज्यामध्ये संपूर्ण नियम या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिलेले आहे, हे स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. आता जाऊ पहिल्या प्रकरणाकडे. प्रकरण क्रमांक 1 ते सांगितलेलं आहे सर्वसाधारण. आणि नियम क्रमांक 1 काय सांगतो पहा. नियम 1 सांगतो संक्षिप्त नाव आणि प्रारंभ, म्हणजे या नियमाचं नाव काय आहे, संक्षिप्त नाव काय आहे, आणि सोबतच हा लागू कधी झाला, म्हणजे सुरुवात कधी झालेली आहे. प्रारंभ म्हणजे सुरुवात, ही बाब लक्षात घ्या. प्रारंभ या शब्दाचा अर्थ सुरुवात असा होतो, किंवा त्याला म्हणू आपण सुरुवात किंवा चालू होणे किंवा लागू होणे किंवा अंमलबजावणी, या अर्थानं आपल्याला हे शब्द वापरता येतात, ही बाब लक्षात घ्या. कधी कधी काय होते की नियमामधला शब्द आणि प्रश्नातला शब्द मॅच होत नाही. मॅच होत नाही म्हणजे ऍज इट इज शब्द नसतो, ऍज इट इज शब्द नसतो. मात्र आपण जर पाहिलं तर समानार्थी शब्द कुठेतरी विचारला जातो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. समानार्थी शब्द विचारला जातो, त्यामुळे समानार्थी शब्द सुद्धा आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. म्हणजे प्रारंभ म्हणजे सुरुवात, चालू होणे, लागू होणे, अंमलबजावणी, हे सगळे समानार्थी शब्द आहे. आणि प्रश्नामध्ये विचारत असताना कधी कधी यापैकी एखादा शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि नियमामध्ये वाचत असताना आपण त्याचा पर्यायी शब्द वापरलेला असतो, किंवा त्या शब्दाचा जर अर्थ आपल्याला त्यावेळेस कळाला नाही तर गोंधळ उडू शकतो, ही बाब लक्षात घ्या. त्यानुसार 1.1 मध्ये सांगितलेलं आहे या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा, पदग्रहण अवधी, स्वीयत्तर सेवा, निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने नियम 1981 असे म्हणावे. हे पूर्ण नाव लक्षात ठेवा. हे पूर्ण नाव जे आहे हे ऍज इट इज आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा 2 मध्ये ते दिनांक 15 ऑगस्ट 1981 रोजी अंमलात येतील. कधी?
अंमलात येणे म्हणजेच लागू होणे, त्या दिवसापासून सुरू होणे, चालू होणे, असा त्याचा काय आहे अर्थ आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आता आपल्याला नियम क्रमांक 1 मध्ये त्याचे 2 सेंटेन्स सांगितलेले आहेत, याचा अर्थही समजला. आणि इथे जो प्रश्न येऊ शकतो तो प्रश्न अशाच पद्धतीचा येतो आणि या सगळ्या भागावर आपण प्रश्न पाहणार आहोत, ही बाब लक्षात घ्या. ओके. पुढे नियम क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे. नियम क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. नियम लागू होण्याची व्याप्ती अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये आपल्याला दिसतो. नियम लागू होण्याची व्याप्ती. आता स्टेप बाय स्टेप हा संपूर्ण जो भाग आहे तो व्यवस्थितरित्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. चला. नियम लागू होण्याची व्याप्ती. ओके. हे नियम अन्यथा स्पष्ट अथवा ध्वनित असेल ते खेरीज करून सेवेतील ज्या सदस्यांच्या आणि पदधारकांच्या सेवेसंबंधीच्या शर्ती विहित करण्यास महाराष्ट्र शासन सक्षम आहे अशा सर्व सदस्यांना आणि पदधारकांना लागू होतील. त्याचप्रमाणे ए मध्ये सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीच्या नियुक्तीबाबत आणि सेवा योजनेच्या शर्ती संबंधात, शर्ती म्हणजे काही टर्म्स, बरोबर आहे, ज्याला आपण अटी सुद्धा म्हणू, त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्यान्वये विशेष तरतूद केली आहे अशा कोणत्याही व्यक्तीस, बी मध्ये सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीच्या सेवेच्या संबंधात तिच्या बरोबर केलेल्या करारात म्हणजे ऍग्रीमेंट, वेतन आणि भत्ते आणि निवृत्ती वेतन किंवा यापैकी कोणत्याही गोष्टीबद्दल विशेष तरतूद केली आहे अशा व्यक्तीच्या संदर्भात म्हणजे अशा व्यक्तीस अशा कायद्याच्या किंवा अशा कराराच्या तरतुदीमध्ये समावेश नसलेल्या कोणत्याही बाबतीत देखील लागू होतील आणि स्वीयत्तर सेवेसंबंधातील नियम खेरीज करून म्हणजे हे सोडून शासनाच्या नियंत्रणाखालील स्थानिक निधीमधून वेतन देण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना देखील हे नियम काय होतील, लागू होतील, ही बाब लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारत असताना इथे कोणाला हे नियम लागू होतात, कोणाला हे नियम लागू होत नाही, या संदर्भाचे स्टेटमेंट बेसचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात, ही बाब लक्षात घ्या. टीप नियमामध्ये काय दिलेले आहे बघा. रजा व निवृत्ती वेतन यांच्या संबंधामध्ये, रजा आणि निवृत्ती वेतनाच्या संदर्भामध्ये भूतपूर्व सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश आणि हैदराबाद, बरोबर आहे. सौराष्ट्र कच्छ म्हणजे हा गुजरातकडला प्रदेश, म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये हा प्रदेश या नावाने किंवा अशा पद्धतीने ओळखला जात होता. मध्य प्रदेश आत्ताचा, बरोबर आहे, जो मध्य प्रांताचा पार्ट होता, आणि हैदराबाद दक्षिण भारतामध्ये, ज्यावर निजामांचं बरचशा काळ राज्य होतं. या राज्यामधील जे शासकीय कर्मचारी मुंबई राज्याकडे वाटप पात्र कर्मचारी म्हणून आले, म्हणजे ज्यावेळेस या कर्मचाऱ्यांची वाटणी झाली आणि वाटप पात्र म्हणून हे मुंबई राज्याकडे आले असतील व ज्यांनी वेळोवेळी फेरफार केलेला शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक INT 1056/8 दिनांक 7 जानेवारी 1957 अनुसार 1 नोव्हेंबर 1956 पूर्वी भूतपूर्व राज्याचे जे नियम लागू होते तेच नियम लागू व्हावेत असा विकल्प दिलेला असेल तर अशा कर्मचाऱ्यांना ते नियम लागू होतील. एकदा दिलेला विकल्प अंतिम असेल, एकदा दिलेला विकल्प हा काय असेल, अंतिम असेल, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मला वाटते हा जो शब्द प्रयोग आहे, एकदा दिलेला विकल्प अंतिम असेल, हा अत्यंत महत्वाचा आहे. मी याला काय करतो, बॉक्स करतो, ही बाब लक्षात घ्या. जिथे बॉक्स करतो, अंडरलाईन करतो, एक्स्ट्रा पॉइंट सांगतो, त्या बाबी खूप जास्त महत्वाच्या आहे, ही बाब लक्षात ठेवा. ओके. टिप 2 मध्ये आपल्याला सांगितलं अखिल भारतीय सेवा, बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे की आपण सुरुवातीच्या वेळेस ज्यावेळेस वर्तणुकीच्या संदर्भातला नियम शिकत होतो त्यावेळेस सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अखिल भारतीय सेवा कोणकोणत्या आहेत, ज्यामध्ये IAS, IPS आणि IFS फॉरेस्ट सर्व्हिस ह्या अखिल भारतीय सेवा आहे, ही बाब लक्षात ठेवा.
ज्यांना आपण नागरी सेवा सुद्धा म्हणतो. पूरक भत्ते नियम 1954, अखिल भारतीय सेवा पूरक भत्ते नियम 1954 यातील नियम 3 आणि अखिल भारतीय सेवा प्रवास भत्ता नियम 1954 यातील नियम 3च्या अनुरोधाने महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या अखिल भारतीय अधिकाऱ्यांचे पूरक भत्ते आणि प्रवास भत्ते महाराष्ट्र नागरी सेवा नियमामधील संबंधित तरतुदीद्वारे विनियमित केले जातात. टिप 3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, शासनाच्या नियंत्रणाखाली नसलेल्या स्थानिक निधी मधून शासकीय सेवेत बदली करण्यास आलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, इथं बाबतीत झालं, याला बाबतीत करा, या व्यक्तीच्या बाबतीत अशा व्यक्ती प्रथमच शासकीय पदावर रुजू होत असल्याचे मानण्यात येईल आणि त्यांची पूर्वीची सेवा ही शासकीय सेवा म्हणून हिशोबात घेण्यात येणार नाही. तथापि अशा प्रकरणी पूर्वीची सेवा शासनास योग्य वाटतील अशा शर्तींवर बजावलेली सेवा म्हणून मानण्यास शासन परवानगी देऊ शकेल. बरोबर आहे. इथे शर्तीवर हा शब्द दिलेला आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी बाब आहे हे आपल्याला नियम क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला दिसते नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3, अर्थ विवरण करण्याचा हक्क कोणाकडे आहे, तो काही रिझर्व आहे का, या संदर्भाने सुद्धा प्रश्न इथे विचारणं किंवा तयार होणं अपेक्षित आहे. बघा, या नियमाचे अर्थ विवरण करण्याचा हक्क शासन कोणाकडे, स्वतःकडे राखून ठेवत आहे. हे 3 शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे राखीव आहे, मी असं म्हणेल की हे कोणाकडे राखीव आहे, शासनाकडे राखीव आहे. ठीक आहे. ओके, चला. त्यानंतरचा नियम आहे नियम क्रमांक 4, नियम शिथिल करण्याचा अधिकार. म्हणजे शिथिल म्हणजे लूज करणे म्हणतो ना आपण, त्याला आपण काय म्हणू, सूट देणे. शिथिलला आपण असंही म्हणू शकतो की त्यामध्ये काहीतरी सूट देणे, सवलत देणे असाही त्याचा अर्थ होतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, काही आपल्याला गडबड करण्याची आवश्यकता नाही आहे. स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या आपण हा संपूर्ण पार्ट समजून घेऊ. नंबर 1, या नियमापैकी कोणताही बरं का नियम अंमलात आल्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास अथवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास, एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याच्या ग्रुपला, वर्ग म्हणजे काय, हा वर्ग म्हणजे याला मी काय म्हणतो, ग्रुप म्हणतो. ठीक आहे. ग्रुप म्हणजेच काय, एक तो क्लास आहे. ठीक आहे, कर्मचाऱ्यांचा अडचण होत आहे अथवा होण्याची शक्यता आहे. म्हणजे या नियमापैकी कोणताही नियम अंमलात आणल्यामुळे किंवा लागू केल्यामुळे काय होत आहे, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या वर्गास, त्यांच्या संपूर्ण ग्रुपला अडचण होत आहे. म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये अडचण होत आहे किंवा भविष्यात अडचण होण्याची चिन्ह आहे किंवा तशा पद्धतीची पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे, अशी शासनाची खात्री झाली असेल. ही खात्री गव्हर्नमेंटची व्हावी लागते. आणि तर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास या नियमांच्या कोणत्याही तरतुदीपासून सूट देण्यात यावी असा लेखी आदेश शासनास देता येईल. जर काय होत असेल तर ह्या नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे, लागू केल्यामुळे जर त्रास होत असेल तर, काय होत असेल तर त्रास होत असेल तर, किंवा तशा पद्धतीची काही अडचण निर्माण होत असेल तर त्यामध्ये सूट देण्याच्या संदर्भातला अधिकार हा शासनाला आहे. म्हणजे ते नियम शिथिल करण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये काहीतरी सवलत देण्याचा अधिकार हा शासनाला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला. अथवा अशा आदेशामध्ये विहित केल्याप्रमाणे अशा तरतुदीतील आशयास बाध येणार नाही. या ठिकाणी वाद झालं, याला
बाद करा, येणार नाही असे फेरफार करून त्या तरतुदी शासकीय कर्मचाऱ्यास अथवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास याला वर्ग लक्षात ठेवा आणि इथे शासकीय कर्मचारी लक्षात ठेवा. एक कर्मचारी हा शब्द आणि इथे कोणता दिलाय, वर्ग दिला. या दोघांनाही काय होतील, लागू होतील असा निर्देश देता येईल. म्हणजे हे काय एक प्रकारचं ऑर्डर आहे, त्याला आपण आदेश सुद्धा म्हणू. आता आहे नियम क्रमांक 5. संविधेच्या अटींची वैधता आपल्याला नियम क्रमांक 5 मध्ये दिलेली आहे, ही बाब लक्षात घ्या. ओके. न्यायालयामार्फत अंमलबजावणी योग्य असलेल्या विवक्षित म्हणजे संबंधित संविधेच्या अटी, बरोबर आहे, प्रस्तुत नियमाच्या तरतुदीपेक्षा निश्चितपणे प्रभावी ठरतील अशा पद्धतीची वैधतेच्या संदर्भातली बाब या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर आहे नियम क्रमांक 6. वेतन, भत्ते, रजा, निवृत्ती वेतन यांच्या मागण्यांचे विनियमन. म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये या मागणींचं विनियमन कशा पद्धतीचं दिलेलं आहे ते आपल्याला नियम क्रमांक 6 मध्ये पाहायला मिळते. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते या संबंधातील मागण्यांचे विनियमन ज्या कालावधीत असे वेतन व भत्ते अर्जित झाले असतील त्या कालावधीत अंमलात असलेल्या नियमानुसार, म्हणजे त्या काळातल्या सगळ्या लागू असलेल्या नियमानुसार करण्यात येईल. ओके. रजेच्या मागणीचे विनियमन ज्या कालावधीत अशा रजेसाठी अर्ज केला असेल व ती मंजूर केली असेल त्या कालावधीत अंमलात असलेल्या नियमानुसारच. आणि निवृत्ती वेतनाच्या मागणीचे विनियमन ज्या कालावधीत शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होतो किंवा शासनाच्या सेवेतून कार्यमुक्त होतो. म्हणजे सेवा निवृत्त होणे आणि कार्यमुक्त होणे, बरोबर आहे, या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. त्या कालावधीत अंमलात असलेल्या नियमानुसार केले जाईल, ही बाब लक्षात घ्या. मात्र शासनाच्या सेवेत प्रविष्ट झाल्यावर त्याला जे नियम लागू होते त्या नियमात जर त्याच्या सेवेच्या कालावधीत त्याला अहितकारक ठरतील, हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे, ही लक्षात घ्या. मात्र शासनाच्या सेवेत प्रविष्ट झाल्यावर म्हणजे शासनात गेल्यानंतर त्याला जे नियम लागू होते त्या नियमात जर त्याच्या सेवेच्या कालावधीत त्याला अहितकारक ठरतील असे बदल केले असतील तर त्याचे निवृत्ती वेतन हे असे बदल केले नसते तर त्याला जे निवृत्ती वेतन अनुज्ञेय म्हणजे लागू झाले असते ते निवृत्ती वेतनापेक्षा कमी असणार नाही. म्हणजे सेवेच्या कालावधीमध्ये अहितकारक ठरतील अशा पद्धतीचे बदल जर नंतरच्या काळामध्ये लागू झाले असेल तर त्याचा इफेक्ट हा या सेवेच्या संदर्भामध्ये जी काही सेवा दिलेली आहे त्या कर्मचाऱ्याने त्यावर अहितकारक अशा पद्धतीचा बदल पडणारच नाही, ही बाब लक्षात घ्या. हे सेंटेन्स मला असं वाटते जास्त महत्वाचं आहे. मी याला तुम्हाला IMP करून देतो. कोणाला हे जे सेंटेन्स आहे याला मी IMP करून देतो आणि अगेन इथे रिपीट करतो की शासनाच्या सेवेत प्रविष्ट झाल्यावर त्याला जे नियम लागू होते त्या नियमात जर त्याच्या सेवेच्या कालावधीमध्ये अहितकारक ठरतील असे बदल केले असतील, बदल झाले असेल ज्यामुळे त्याचं नुकसान होणार आहे, तर निवृत्ती वेतनाच्या बाबतीमध्ये असे बदल केले नसते तर त्याला जे निवृत्ती वेतन मिळणार आहे तेच निवृत्ती वेतन त्याला देण्यात येणार आहे किंवा त्यापेक्षा कमी निवृत्ती वेतन त्याला मिळणार नाही. अशा पद्धतीची सोय या नियमामध्ये या ठिकाणी कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्गाच्या संदर्भानं करून दिलेली आहे, ही बाब लक्षात घ्या. त्यानंतरचा नियम घेतो मी, नियम क्रमांक 7. या नियमाखालील अधिकारांचा वापर व प्रत्यायोजन. वित्त विभागाशी विचार विनिमय केल्याखेरीज या नियमाखालील कोणताही अधिकाराचा वापर करता येणार नाही. कोणाशी? वित्त विभागाशी विचार विनिमय करणे काय आहे, अत्यंत महत्वाचा आहे. मी याला काय करतो, IMP करतो. कोणत्या सेंटेन्सला? या सेंटेन्स. तुम्हीही काय करा, हे सेंटेन्स अगदी तोंडपाठ ठेवा. ओके.
अथवा त्याचे प्रत्योजन करता येणार नाही, वित्त विभागाने संमती दिली आहे असे ज्या प्रकरणामध्ये गृहीत धरावयाचे ती प्रकरणं सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे विहित करण्याचे स्वातंत्र्य कोणाला आहे? वित्त विभागाला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला दिसते नियम क्रमांक 8, सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखा परीक्षा अधिकाऱ्याला कळवणे. हे आपल्याला नियम क्रमांक 8 मध्ये सांगितलेलं आहे. ही बाब लक्षात ठेवा. ओके, चला. या नियमाखाली कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही सवलती देण्यासंबंधीची कारणे ज्या प्रकरणामध्ये नमूद करावीत असं आहे, ते इथं करावीत झालं, असे विहित केले असेल अशा प्रकरणामध्ये शासनाव्यतिरिक्त अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने अशा सवलती मंजूर करणाऱ्या आदेशाची प्रत कारणासहित लेखा परीक्षा अधिकाऱ्याकडे पाठवावी. कुठे सांगितलेलं आहे आपल्याला? सवलतीच्या संदर्भामध्ये जे काही कारण आहे लेखा परीक्षा अधिकाऱ्याला कळवण्याच्या संदर्भामध्ये नियम क्रमांक 8 मध्ये सांगितलेले आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बरोबर आहे? समजत आहे? आता हा जेवढा पार्ट आपण या ठिकाणी पाहिला तो पार्ट तुम्ही वारंवार रिवाइज करणं अपेक्षित आहे आणि या भागावर आपण प्रश्न पाहणार आहोत. ह्या संपूर्ण पीडीएफ ची सुद्धा तुम्ही रिव्हिजन करायची. हा झालेला पार्ट सुद्धा व्यवस्थितरित्या कव्हर करायचा. आता आपण जाऊ प्रकरण क्रमांक 2 कडे. या प्रकरण क्रमांक 2 मध्ये विविध अशा पद्धतीच्या व्याख्या दिलेल्या आहेत. या संपूर्ण व्याख्यांचा जो पार्ट आहे तो आपण यानंतरच्या सेशन मध्ये पाहू. ओके, चला, थँक्यू.